नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. महाडमध्ये दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे ट्रान्सफॉर्मरला भीषण आग. शहरातील वीज पुरवठा झाला खंडित. हर्णे बंदरात रोरो थांबा मिळण्यासाठी योगेश कदमांचे नितेश राणेंना निवेदन. दापोलीकरांचा प्रवास होणार सुखकर. सागरी वाहतुकीला मिळणार नवी चालना. ई चलन विरोधात कळंबोलीत मोठे आंदोलन. बस चालकांचा तीव्र रस्ता रोको. मनमानी दंडाचा आंदोलकांकडून निषेध. आणि नेरूरच्या रोंबाट उत्सवात जल्लोष. मांड उत्सवात देखाव्यांची रेलचेल. देवदेवतांच्या भव्य प्रतिकृतींचे झाले दर्शन. नेरूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये प्रांत कार्यालया शेजारी असलेल्या ट्रान्सफॉर्मरला सायंकाळी भीषण आग लागली. परिसरातील एका दुकानदाराने कचरा जाळल्याने त्याची ठिणगी ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलवरती पडली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. बाजूला असलेल्या दुकान गाळ्यांमुळे आग विझवताना सुरुवातीला काही अडथळे आले होते, मात्र महाड अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत फोमचा मारा करून आगीवरती यशस्वी नियंत्रण मिळवले. या भीषण दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा इतर खासगी मालमत्तेचे नुकसान देखील झालेले नाहीये. मात्र ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे जळून खाक झाला असून महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. जबाबदारीचा उपाय म्हणून काही काळ संपूर्ण महाड शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता, जो आता पूर्णपणे सुरळीत करण्यात आलेला आहे. महाड शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक चर्चा आहे. एमईसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रोरो सेवेला रत्नागिरी येथील हर्णे बंदर येथे थांबा देण्याची आग्रही मागणी राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी बंदरे मंत्री नितेश राणे यांना सविस्तर निवेदन देऊन दापोलीकरांची समस्या मांडली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून ही रोरो सेवा नुकतीच सुरू करण्यात आली असून यामुळे कोकणचा प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे. दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने येथील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावरच अवलंबून राहावे लागते. सध्या हर्णे येथे नवीन जेट्टीचे काम वेगात सुरू आहे. अशा परिस्थितीत येथे रोरो सेवेचा थांबा मिळाल्यास दापोलीसह परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे स्थानिक पर्यटन आणि व्यापाराला नवी उभारी मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केलाय. यामुळे कोकणातील जलवाहतूक क्षेत्रात क्रांती घडण्याची चिन्हे असून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. चाकरमान्यांच्या सोयीसाठी या मागणीवरती तातडीने विचार करावा, असे आवाहन त्यांनी निवेदनात केलेले आहे. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात आज ई चलन प्रणालीच्या निषेधार्थ बस कंपन्या आणि विविध वाहतूक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र रस्ता रोको आंदोलन केले. ई चलन यंत्रणाद्वारे प्रशासनाकडून अत्यंत मनमानी पद्धतीने आवाच्या सवा दंड आकारला जात असल्याचा गंभीर आरोप बस ऑपरेटर आणि चालक मालकांनी केलेला आहे. अनेकदा वाहन चालकांना कोणतीही पूर्वकल्पना नसताना मोबाईलवरती मोठ्या रकमेचे चलन पाठवले जात असून यामुळे मध्यमवर्गीय बस व्यावसायिकांवरती प्रचंड आर्थिक ओझे वाढत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलकांनी सकाळीच महामार्गावर बस उभ्या करून रस्ता रोको धरल्यामुळे परिसरातील वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला. परिणामी प्रवाशांचेही काही काळ प्रचंड हाल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. तथापि ई चलन प्रणालीत लवकरात लवकर योग्य सुधारणा न झाल्यास आगामी काळात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा कडक इशारा सर्व वाहतूक संघटनांनी दिला आहे. मुख्य मागणी आमची मुंबई बस मालक संघटनेतर्फे आणि महाराष्ट्र ॲक्शन समितीतर्फे आज आम्ही हा रस्ता रोको आंदोलन केलं होतं. याच्यामध्ये आमची मुख्य मागणी अशी आहे की हे जे बेकायदेशीर ई चलन जे मारलं जातं त्या त्वरित रद्द करण्यात यावं, अशी शासनाला आमची विनंती आहे. आणि यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आज आंदोलन केलं होतं. काल अधिवेशनात देखील परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली, मात्र त्याच्यात काही निष्पन्न झालं. अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आला, पण कोणीही आमची दखल घेतली नाही. शासनाने असं ठरवलेलं आहे की वाहतूकदाराला जगून द्यायचं नाही. आज हे जे काय बेकायदेशीर जी ही चलांची चालू आहे ही
आम्हाला असं वाटतं आमच्याकडून खंडणी वसूल केली जाते जो आम्ही धंदा करतो त्याबद्दल. आता नवीन कायद्यानुसार तर आम्हाला ते वाहने ब्लॅकलिस्ट करून आम्हाला धंदा न करून देण्याचा पण या शासनाने उचललेला आहे. या विरोधात आमची मुख्य मागणी आहे की हे चलन त्वरित रद्द व्हायला पाहिजे. पुढील दिशा कशी असेल आंदोलनात? आता आम्ही सगळेजण आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. तिकडे गेल्यानंतर जे वरिष्ठ बोलतील त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तुंगी गावामध्ये बिबट्याच्या दहशतीने पुन्हा एकदा थैमान घातलेले आहे. आज पहाटेच्या सुमारास एका बिबट्याने थेट मानवी वस्तीत शिरून गोठ्यातील जनावरांवरती अत्यंत भीषण आणि जीवघेणा हल्ला चढवलाय. या प्राणघातक हल्ल्यात हनुमान सुपे या शेतकऱ्याच्या 3 दुभत्या गुरांचा जागीच मृत्यू झाला असून यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झालेले आहे. बिबट्याने गोठ्यात शिरून घातलेल्या या धुमाकुळामुळे सुपे यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने वाढला असून आता थेट पाळीव जनावरांवरती हल्ले होत असल्याने ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. वन विभागाने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी आर्त मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी आता दिलेला आहे. बिबट्याच्या उपद्रवामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे आता ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत आहे. कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे रोंबाट उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नेरूरच्या सायचे टेंब येथील मांड उत्सवात पौराणिक प्रसंगांवरती आधारित आणि देवदेवतांच्या भव्य प्रतिकृतींचे चित्तवेधक देखावे सादर करण्यात आले. हे मनमोहक देखावे पाहण्यासाठी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर गोवा आणि कर्नाटक राज्यातूनही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीदेव कल्लेश्वर ही ग्रामदेवता असलेल्या नेरूर गावाला कलाकारांची मोठी खाण मानली जाते. या निमित्ताने रोंबाट ही प्राचीन परंपरा जपण्याचा स्तुत्य प्रयत्न नेरूरवासियांनी केला आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे नेरूरच्या शिमगोत्सवाची एक स्वतंत्र ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या नेरूरमधील या पारंपरिक उत्सवाने पर्यटकांचे लक्ष वेधले असून कोकणी संस्कृतीचे वैभव पुन्हा एकदा झळाळून निघालेले आहे. कोकणचा लाडका सण म्हणजे शिमगोत्सव सध्या रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गावोगावी ग्रामदेवतेच्या पालख्या निघत असून ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सोंगाडे. विविध पौराणिक आणि सामाजिक वेशभूषा धारण करून तरुण मुले आणि आबालवृद्ध गावोगावी फिरत आहेत. पारंपरिक लोककला जोपासताना सोंगाड्यांच्या नृत्यावरती ग्रामस्थ मंत्रमुग्ध होत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सोंगाड्यांच्या खेळात महिलांचा सहभाग लक्षणीय असून त्यांनी विविध सोंगे साकारून या उत्सवाचा आनंद द्विगुणित केलेला आहे. म्हसळ्यातील बाजारपेठा आणि गल्लीबोळ सध्या रंगात न्हाऊन निघालेले आहे. तरुण मंडळी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत या शिमगोत्सवात रंग भरत आहेत. शिमग्याच्या या काळात कोकणी संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडत असून चाकरमानी ही मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी दाखल झालेले आहेत. या सणामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. एकूणच म्हसळ्यात शिमगोत्सवाचा सण मोठ्या भक्तीने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. चिपळूणमधील प्रसिद्ध आणि गुलालमुक्त शिमगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानाच्या पारंपरिक उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत चालणाऱ्या या 4 दिवसीय शिमगोत्सवात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावर्षी पालखीमध्ये 900 ग्राम वजनाचा सुवर्ण मुखवटा भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरत असून त्याचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. मंदिरातून पालखी बाहेर पडल्यानंतर परंपरेनुसार पहिला मान मुस्लिम घराण्याला दिला जातो. आजपासून श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचा सुप्रसिद्ध असा 2026चा शिमगा महोत्सव चालू झाला आहे आणि आत्ताच पालख्या ह्या पुढे मार्गक्रमणा करू लागलेल्या आहेत. या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे भक्तांच्या प्रत्येकाने दिलेल्या सुवर्णदानातून साकारलेला जवळजवळ 900 ग्रॅमचा सोन्याचा जो मुखवटा आहे, हा मुखवटा जी पाषाण मूर्ती आहे, या पाषाण मूर्तीप्रमाणेच करण्याचा देवस्थानच्या विश्वासाने प्रयत्न केला आहे आणि तोही फलद्रूप झाला आहे. देवीनी कौल दिला आहे की तो मधल्या रूपात लावण्यासाठी देवीनी कौल दिल्यामुळे तो आपण मधी यावर्षी लावलेला आहे आणि या पालख्यांची मार्गक्रमणा चालू झालेली आहे. आता जी चौगुले घरातली मानाची
आरती येती होईल आणि त्यानंतर गोविंदगडावरती पालख्या जातील. त्याच्यानंतर शिंदेवाडी मार्गे ह्या बाजारपुलाकडे प्रयाण होईल. बाजारपुलावरती आगमनाची जल्लोषाची मोठी तयारी आहे, ती आपल्याला प्रत्यक्ष तिथं पाहायला मिळेल. त्यानंतर पेठमापमध्ये जे माहेर आहे देवीचं, त्या माहेरच्या साणेवरती जाण्यासाठी देवी गोंधे घरातली आरती होईल आणि स्थानापन्न होईल पालखी. आणि त्यानंतर त्या दिवशी तिथं निवास असेल आणि रात्री दुपारी तिथं अमोल पटवर्धन यांचा गाण्याचा कार्यक्रम असेल, तर रात्री वाडेकरांचा तमाशा असेल, करमणुकीचा कार्यक्रम. आणि दुसऱ्या दिवशी ही दुपारी 4 वाजता पालखी शरण काढण्यासाठी, म्हणजेच 2 तारखेला सोमवारी, जो सगळ्यात लोकप्रिय आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू असणारा कार्यक्रम म्हणजे शरण काढण्याचा कार्यक्रम, त्याच्यासाठी 4 वाजता सोमवारी ह्या शरण काढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि तो 1-1.5 तास 6 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल. आणि त्यानंतर पालखीची मार्गक्रमणा ही बाजारपुलाच्या दिशेने होईल आणि बाजारपुलावरनं गोळकोडमध्ये येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भद्रेचं होम होऊन पालखी ही गोळकोडच्या साणेवरती बसेल आणि संध्याकाळी 8 वाजता पालखी ही मंदिरात प्रवेश करेल. हा सांगतेचा कार्यक्रम देखील दिवसेंदिवस लोकप्रिय आणि रंगतदार होऊ लागला आहे. या सर्व कार्यक्रमांचा भक्तगणांनी यात सहभागी व्हावा आणि प्रत्यक्ष सहभाग घेऊन याचा आनंद घ्यावा असं आवाहन मी देवस्थानतर्फे करत आहे. खेड तालुक्यातील कोतवली येथील मांडवकरवाडीमध्ये केदार वाघजाई झोलाई आणि काळकाई या ग्रामदेवतांच्या पालखीचे अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने ग्रामदेवतेचे आगमन होताच संपूर्ण वाडी भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली होती. पालखी स्वागतासाठी ग्रामस्थांनी विशेष सजावट आणि जय्यत तयारी केली होती. ढोल ताशांच्या कडकडाटात लेझिम पथकांचे सादरीकरण आणि पारंपरिक नृत्यांनी परिसरातील उत्साह द्विगुणित केला. यावेळी फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत छत्रपती शिवाजी महाराज आणि ग्रामदेवतेचा जयघोष करण्यात आला. चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. आपल्या समृद्ध संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन या निमित्ताने सर्वांना घडले. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा अत्यंत अविस्मरणीय आणि भक्तिमय ठरलाय. ग्रामदेवतेप्रती असलेली अढळ श्रद्धा आणि सामाजिक एकोपा या सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून ग्रामस्थांनी देवीचे मनोभावे आशीर्वाद घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 मार्च रोजी होणारा वर्धापन दिन आणि 19 मार्चचा गुढीपाडवा मेळावा यांच्या नियोजनासाठी सुधागड पाली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक उत्साहात संपन्न झाली. यंदाचा वर्धापन दिन स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी घेण्याबाबत हालचाली सुरू असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या परिसराची नुकतीच पाहणी केली आहे. रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितले की जर वर्धापन दिनाचे यजमानपद रायगडला मिळाले तर ती कार्यकर्त्यांसाठी मोठी स्फूर्ती देणारी बाब ठरेल. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, अमोल पेंडकर यांच्यासह अनेक प्रमुख जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. रायगडच्या पायथ्याशी होणारा हा वर्धापन दिन अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक ठरेल असा ठाम विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाचे अधिकृत स्थळ आणि वेळ लवकरच जाहीर केली जाईल. या जिल्हा बैठकीचे नियोजन सुनील साठे यांनी यशस्वीपणे केले. खरं तर आपण पाहिलं असेल की आगामी काळामध्ये 9 मार्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहामध्ये सामाजिक उपक्रम, अनेक शैक्षणिक उपक्रम, गोरगरिबांना मदत, अनेक माध्यमातून सामाजिक उपक्रम घेत साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आज सुधागड येथे आयोजित केली होती. तसेच 19 तारखेला शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळावा देखील होणार आहे. त्या सभेला देखील असंख्य हजारो लाखो संख्येने महाराष्ट्र सैनिक जमा होत असतात. आमच्या जिल्ह्यातून हजारो महाराष्ट्र सैनिक जात असतात. त्याचं देखील नियोजन बैठक आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत 9 मार्च वर्धापन दिन सोहळा आणि 19 मार्च शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळावा या दोन्ही गोष्टींचं नियोजन करण्याकरता आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. खरं तर स्वराज्याची राजधानी रायगड हे जर आदरणीय राजसाहेबांनी जर वर्धापन दिनाच्या दिवशी येणार असतील तर याच्यापेक्षा आनंद इतिहासात जेवढे वर्धापन दिन झाले त्यापेक्षा जास्त आनंद आम्हा रायगडवासियांना असेल. कारण खुद्द साहेब हे स्वराज्याच्या राजधानीवरती अर्थात आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला येत असतील
तर ही बातमी जर सत्य असेल तर आम्हाला खूप आनंद होईल आणि आम्ही त्या दृष्टीने अजून जोरात कामाला लागू. खरं तर आम्हाला अजून अद्याप अधिकृतपणे साहेब रायगडावरती येणार आहेत ही बातमी अजून कळाली नाही आहे. विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहे, परंतु हे जर साहेबांनी जाहीर केलं तर नक्कीच रायगडवासियांना खूप आनंद होईल. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमचा 9 मार्चला एक वर्धापन दिन आहे. 9 मार्चला त्या संदर्भात आणि गुढीपाडव्याची जाहीर पाडव्याची सभा असते. त्या दोन्ही सभेंचं नियोजन आज सुधागड तालुक्यात सन्मान्य आमचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब असतील आणि आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही इथं सभा आयोजित केली होती. आणि या सभेला सर्व आमच्या जिल्ह्यातले पदाधिकारी विविध तालुक्यातले पदाधिकारी उपस्थित होते. आणि कालपासून आमच्या सुधागड तालुक्यातले माझे सहकारी सर्व महाराष्ट्र सैनिक यांनी पूर्णपणे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला. आणि आम्हाला राजसाहेबांचा आदेश आहे 9 तारखेला जर आमच्या रायगडवर वर्धापन दिन जर जाहीर झाला तर आम्ही सुधागडमधून जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिक रायगडवर जाण्याचा प्रयत्न करू. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता आक्रमक झालेले आहेत. येत्या 12 मार्च रोजी सिंधुदुर्गातील ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वेंगुर्ला येथील बैठकीत घेण्यात आला. आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख आणि काजू उत्पादकांना 3 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी ही प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे लावून धरली जाणार आहे. राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारवरती कडक शब्दात ताशेरे ओढलेत. शक्तीपीठ महामार्गासाठी आणि उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे अमाप निधी उपलब्ध आहे, मग कोकणातील कष्टकरी शेतकऱ्यांसाठी 2000 कोटींची तरतूद का नाही असा संतप्त सवाल त्यांनी केलाय. 6 मार्चच्या अर्थसंकल्पात बागायतदारांसाठी ठोस घोषणा न झाल्यास कोकणचा शेतकरी रस्त्यावर उतरेल. कोकणी माणसाला गृहीत धरल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये आणि 3 लाख रुपये नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी. त्याचबरोबर इतर अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात सरकारनं ठोस निर्णय घ्यावा. या मागणीसाठी 12 मार्चला सकाळी 10 वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड असा मोर्चा काढायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा बागायतदार काजू बागायतदार या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळं यावर्षी काजूचंही फळ आलं नाही आणि आंब्याचंही फळ आलेलं नाही, मोहर गळून गेलेला आहे. या संदर्भामध्ये सरकारनं सर्वे केलेला आहे, त्याचे रिपोर्ट सरकारकडे गेलेले आहेत. सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. 6 मार्चला बजेट आहे, त्या बजेटमध्ये काही भरीव तरतूद करून आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांना दिलासा सरकारनं दिला पाहिजे. तो जर दिलासा नाही मिळाला तर निश्चितच 12 मार्चला प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत. आणि कितीही दडपशाही केली, काही केलं तरी आम्ही मागं हटणार नाही. सरकारकडं शक्तीपीठ महामार्ग करायला 1,15,000 कोटी रुपये कर्ज काढायला संधी आहे. ते काढायची तयारी दाखवतात. पोलिसांच्या लाट्या काट्या फिरवून जमीन अधिग्रहित करण्याचा प्रयत्न करतात. भारत सरकार 16 लाख कोटी रुपयाची उद्योगपतींची कर्ज राईटअप करतं, त्यावेळी तिजोरीवर बोजा पडत नाही. पण माझ्या कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना 2,000 कोटी रुपये द्यायला सरकारला काय लकवा भरलाय का? आणि म्हणून कधी नव्हे तो 50 वर्षात पहिल्यांदा कोकणातला शेतकरी सरकारकडे काहीतरी मागतोय, त्याला गृहीत धरू नका. गृहीत धरल्यास, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, एवढाच इशारा मला द्यायचा आहे. खरं तर मोर्चा काढायची वेळ आमच्यावर आणू नये, पण जर का मोर्चा काढला तर मोर्चा काढला आणि विषय संपला असं नाही. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता अजून वाढणार आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अत्यंत उत्साहात राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत चिपळूण तालुक्यातही विशेष महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना विविध शासकीय दाखले आता अवघ्या एका दिवसामध्ये उपलब्ध होणार आहेत. सामान्य जनतेला जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले किंवा इतर महत्त्वाच्या प्रमाणपत्रांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे वारंवार झिजवावे लागतात. मात्र या शिबिरांमुळे ही सर्व पायपीट संपूर्णपणे थांबणार असून
वेळेची मोठी बचत होणार आहे। चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी या मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 ही महाराष्ट्र शासनातर्फे एक अभियान घोषित करण्यात आलेलं आहे आणि या अभियानाचा जो टप्पा क्रमांक 1 आहे त्याची अंमलबजावणी आता प्रत्येक तालुक्याने करण्यात येत आहे। या अभियानानुसार की प्रत्येक मंडळ स्तरावर वेगवेगळ्या योजनांचा लाभ शासनामार्फत जे नागरिक आहे जनता आहे त्यांना आपण त्या मंडळाच्या स्तरावर दिला जाणार आहे। चिपळूण तालुक्यामध्ये आपल्याकडे 11 मंडळ आहेत। 11 वेगवेगळ्या तारखेला त्या ठिकाणी असतील की जेणेकरून जे तालुकास्तरीय अधिकारी आहेत त्यांना तिथे जाता येईल आणि त्या मंडळातील लोकांना त्या ठिकाणी येता येऊ शकेल। सावर्ड्याचे 7 मार्चला आहे, शिरगावचं 14 मार्चला आहे, वहाळचं 20 मार्चला आहे, कळकवणेचं 27 मार्चला आहे, मार्गतामाणे 10 एप्रिलला आहे, रामपूर 17 एप्रिलला आहे, आसुर्डे 24 एप्रिलला आहे, शिरळ 30 एप्रिलला आहे, निवळी 4 मेला आहे, चिपळूण ज्याच्यामध्ये नगरपालिका क्षेत्रातलं नगरपालिका पण त्यात असणार ते 8 मेला आहे आणि खिरडी 15 मेला आहे। त्याचप्रमाणे जे आपल्या गुहागर तालुक्यामध्ये देखील पाटपनाळे 7 मार्चला आहे, हेदवी 14 मार्चला आहे, अबलोली 10 एप्रिलला आहे, तळवली 17 एप्रिलला आहे, नगरपंचायत जो गुहागरचा एरिया आहे तो 24 4ला आहे, नगरपंचायत सोडून जे गुहागरचं मंडळ आहे त्याचं 8 मेला आहे आणि पालशेत 15 मेला आहे। या पद्धतीने दोन्ही तालुक्यामध्ये मंडळने आपण हे शिबिर घेतोय। खेड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हे लोकोपयोगी अभियान राबवण्यात येत आहे। प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि गतिमानता आणून नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे एकाच छताखाली तात्काळ निवारण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या शिबिरात वारसा तपास, फेरफार नोंदणी, सातबारा उतारा आणि विविध शासकीय दाखले सिंगल विंडो पद्धतीने तत्परतेने उपलब्ध करून दिले जाणार आहेत। या व्यतिरिक्त ई मोजणी, आधार सेवा आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभही सर्व नागरिकांना घेता येईल। या शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे। महसूल विषयक दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा येथे पूर्णपणे सज्ज आहे। सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मंडळानुसार आयोजित शिबिरांमध्ये उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन खेड प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची जी प्रचार आणि प्रसिद्धी आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण इथे आलेलो आहोत। मी सर्वांचे सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी खेड या नात्याने स्वागत करते आणि शिबिराचे जे हेतू आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देते। सुरुवातीला जे मंडळ स्तरावरती आपल्या उपविभागात किंवा खेड तालुक्यात 11 महसूल मंडळे आहेत। सर्व महसूल मंडळामध्ये आपण या शिबिराची अंमलबजावणी करणार आहोत आणि त्याच्यासाठी सुरुवातीला आम्हाला मंडळ स्तरावरती पूर्वतयारी करण्याबाबतचे निर्देश होते या GR प्रमाणे। त्या पद्धतीने 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीमध्ये आपली जी महसूल मंडळ आहे त्या प्रत्येक महसूल मंडळामध्ये आपण गाव बैठका आयोजित करून तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींना या शिबिराची माहिती देऊन त्या आणि विविध शाळांमध्ये आपल्या सर्कल ऑफिसरनी आमच्या काही लोकांनी भेटी दिलेल्या आहेत आणि लोकांना या शिबिराची व्याप्ती आणि माहिती याबाबत सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं पूर्वतयारी करण्यात आलेली आहे। आत्ताच प्रांत मॅडमने आपल्याला महाराष्ट्र शासनाचा जो 18 फेब्रुवारीचा शासन निर्णय आहे त्या अनुषंगाने जे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे। सर्व मंडळ स्तरावर कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे। त्यात माननीय प्रांत मॅडमने देखील या शासन निर्णयाबद्दल आपल्याला विस्तृत माहिती दिलेली आहे। मी आपल्या वतीनं सर्व खेड तालुक्यातील जनतेला आवाहन करतो, सर्व लोकप्रतिनिधींना देखील आवाहन करतो की आपण या शिबिरामध्ये लोकप्रतिनिधींनी देखील सहभागी व्हावं आणि आपण देखील सर्व नागरिकांना या शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आवाहन करावं व प्रशासनास सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करत आहे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।